घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील ओल्टो राहुल भोईर. थँक्यू. वा मोहनजी भोईर आमच्यासोबत आज जॉईंट आहेत. स्वागत आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून. गंधांना वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचं मुजरार्पण करून स्पर्धेला आपण आता मध्ये सुरुवात करतो. आजचा तिसरा दिवस स्पर्धेचा. एक दर्जेदार असं टुर्नामेंट आपल्याला मात्र पाहायला भेटते. एक मेगा इव्हेंट नक्कीच आपण मात्र एन्जॉय करतोय. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे. स्वर्गीय सुजाता चषक नक्कीच आपल्याला मात्र पाहायला भेटतोय. आज मला नक्कीच आपल्यामध्ये नाही आहे. मग त्याची आठवण म्हणून आमच्या नक्कीच श्यामशेठ घर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातली साकारलेली एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला मात्र पाहायला भेटते. मॅच आपण सुरू करतो. जी मॅच मात्र बॅलन्स झाली होती. पहिल्या दिवशीची मॅच आहे ती मॅच आता नक्कीच आपण सुपर 8 साठी एक संघ आता मात्र क्वालिफाय होणार आहे. याच्यातनं तो वरगड संघ पहिल्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला होता. मात्र तीच मॅच एक बाकी राहिली होती, शिल्लक होती, बॅलन्स होती. ती मॅच आपण मात्र इथनं कव्हर करतोय. दोन आघाडीचे बॅट्समॅन आहेत. दिनानाथचा पहिले चेंडू आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा पाहायला भेटला. बंधू आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षय आहेत. ज्या बजरंग गोरसई ए टीमच्या माध्यमातून पहिलाच बॉल स्विचिटचा फटका खेळायचा होता. राऊंड विकेटने पुढचा बॉल आणि साईडला पूलच्या माध्यमातून खेळत आहे. धावा देखील नक्कीच चांगला मिळतील आणि आजच्या दिवसातील हा येणारा पहिला दर्जेदार षटकार बॅटिंग करत असताना इथनं यावेळेस बंधूच्या बॅटमधून तर सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला आहे नंदन पाटील यांचा मंदा मारुती काळेर संघ. खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला भेटला. रोशनच्या माध्यमातून, नंदनच्या माध्यमातून तेवढी चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील दिलीपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. सर्वांनीच दर्जेदार असा खेळ दाखवला. ओव्हर द विकेटने 1 सेकंड फटका मात्र पुन्हा एकदा ऑनसाइडला स्कोअर विकेट खेळत आहेत. प्रितेशनं प्रयत्न केला चेंडू अडवण्याचा, मात्र प्रितेशला बीट करून चेंडू सरळ जाईल सीमा पार. संभ्रमात चौकार या स्पर्धेतला येतोय. बॅटिंग करत असताना बासपन्न आहेत बंधूच्या बॅटमधून. संख्या वेगाने पुढे जाते. दुहेरी अंकामध्ये लकी फिगर 10 धावा दापालकावरती. ओव्हर द विकेटने मात्र यावेळेस पुन्हा एकदा बॅटने खेळायचं होतं. चेंडू मात्र शॉर्ट स्वर लेगला चेंडूची मात्र फील्ड होतीये. तोपर्यंत इथनं मात्र एकदा मेल तिकडे आहेत. क्षेत्ररक्षक अजय आहेत. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. 11 धावा धावफलकावरती येत आहेत. सकाळचा क्लायमेट आहे आणि दोन टीम मध्ये सुरू असलेली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. आज नक्कीच चांगल्या टीम आपल्याला मात्र इन ॲक्शन मध्ये पाहायला भेटेल. या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन संकल्पना घेऊन ही स्पर्धा प्रत्येकी वर्षामध्ये आपल्या भेटीसाठी येत असते. ओव्हर द विकेटने दीनानाथ मात्र यावेळेस थोडीशी अपील केली जाते. धाव घेण्याचा मात्र प्रयत्न होता. धावचेच्या माध्यमातून इथनं मात्र फलंदाजाला बाद व्हावा लागतोय. पहिल्या विकेटचे पतन आणि पहिल्या झटक्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जे बजरंग गोरसई असंघाला बॅट्समन आउट. क्रिकेटचं आयोजन केलंय मोठ्या मानाने. क्रिकेटचं आयोजन केलंय मोठ्या मानाने. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिपलास गावाने. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक. वेलकम. सुहास पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले विद्यमान सदस्य ग्रामपंचायत दापोडे, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. वीर तानाजी दापोडे संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. सुहास पाटील, आपण जर कुठं प्रेक्षेमध्ये असाल तर आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. डीजे क्रिकेटचं आयोजन केलंय मोठ्या मानाने. क्रिकेटचं आयोजन केलंय मोठ्या मानाने. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिपलास गावाने. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिपलास गावाने. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिपलास गावाने. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिपलास
तर विकेट मात्र इथनं कॅरी केली जाते. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटल्या दरम्यान यष्टिरक्षकाने खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आणि धावचीच्या माध्यमातून पहिला विकेट इथं मात्र कॅरी केला जातोय. वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडे संघाच्या माध्यमातून. तर संघाची धावसंख्या धावपालकावरती आहे 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या. दीनानाथच्या माध्यमातून पहिले षटक. 5 ओव्हरची मॅच आहे. 2 षटक सर्कल पाबंदीचे असतील. चेंडू मात्र ब्लॉक हॉलमध्ये फेकला होता. क्रिकेटमधील एक चांगला चेंडू ज्याला म्हटलं जातं. ब्लॉक हॉलचा वापर आणि इथनं 2 धावा घेण्याची गरज होती का हा मोठा खूप प्रश्नचिन्ह आहे. आणि बंधू देखील आता मात्र इथनं धावचेच्या माध्यमातून मैदान सोडतायत. यावेळेस इथनं याच्या अगोदरच एक बॅट्समन बाद झाले होते धावचेच्या माध्यमातून. आता मात्र बंधू देखील धावचेच्या माध्यमातून बाद होतोय. म्हणजे दोन्ही आघाडीचे बॅट्समन आता मात्र मैदानाच्या बाहेर. चांगल्या प्रकारचा कमबॅक इथनं करत असताना या मॅचमध्ये वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडी संघाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा खेळ. बॅट्समन आउट. शामशेट घर दादाचा हरी आहे ओ आयोजन आहे ओ आयोजन हरी आहे ओ आयोजन क्रिकेट खेळाचं त्यांनी भारी केलं हो नियोजन केलं या नियोजन भारी केलं या नियोजन भिवंडी शहिराने सुजाता स्पोर्टची हाय शान आमचे मान्यवर सन्माननीय नवनाथजी मस्केंचं शुभागमन झालं आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरसे स्वागत आहे. प्लीज थोडासा वेळ कमी घ्यावा विनंती आहे. हर्षद चौधरी मित्रांनो प्लीज खूप मागे आहोत आम्ही आज, कारण का स्पर्धा बघतो आपण 11 वाजता पहिली मॅच सुरू होती. 11:30 झाले आहेत दादा. वडवलीबी विरुद्ध दातिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण आयोजकांशी लगेचच संपर्क साधायचा आहे. खास करून वडवली संघ आपण संपर्क साधायचा लगेचच, कारण का दातिवली संघ ऑलरेडी इथे उपस्थित झाला आहे. वडवली टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे आमच्या आयोजकांशी. जास्त वेळ आपण खर्च करू नका, जास्त आपण मात्र वेळ घेऊ नका विनंती आहे. तर पहिल्या ओव्हरचा मात्र खेळ संपला आहे. दोन्ही आघाडीचे बॅट्समन देखील मात्र बाद झाले आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने फटका बघा किती चांगला आपल्याला इथं पाहायला भेटतो. इनफिल्डला भेदून चेंडू सरळ जातो गोलीच्या वेगाने सीमा पार. वेलकम टू ग्राउंड. राजन पालीचं स्वागत केलं आहे. चौकाराने 4 धावा. शामशेट घर दादाचा हरी आहे ओ आयोजन आहे ओ आयोजन हरी आहे ओ आयोजन क्रिकेट खेळाचं त्यांनी भारी थँक्यू थँक्यू डीजे. चौकार येतोय अवेस कपिलच्या बॅटमधून राऊंड विकेटने. पुढचा बॉल सुरात विकेट खेळता चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न मात्र खेळाडू जेलच्या खाली आहेत. प्रितेशकडनं चूक नसेल. कपिलला मैदान सोडावं लागेल. चौकार आला पहिल्या बॉलवरती. सेकंड बॉलवरती मात्र कपिलला मैदान सोडावं लागतोय. अजून एक विकेटचे पतन लागणारा 3रा झटका जे बजरंग गुरसी टीमला खेळाडू बाद. वडवली बी टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण संपर्क साधायचा आमच्या आयोजकांशी. सहकार्य करा मित्रांनो. तर योगेश जात आहेत 5व्या क्रमांकावरती. संघाची एकूण धावसंख्या धावपालकावरती आपल्याला इथं पाहायला भेटते 16 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. सर्कल पाबंदीचे षटक आपल्याला पाहायला भेटतोय. राजनपालीच्या माध्यमातून स्पर्धेचा असं बघतो आपण. या दरम्यान 3रा दिवस आहे.
जे मॅच मध्ये बॅलन्स होती ते मॅच आपण मध्ये इथं कव्हर करतोय. राऊंड विकेटने बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, मग मागे गेले खेळण्यासाठी फुटवर्कचा वापर थोडासा मत मध्ये चांगला होता. मग गोलंदाजी देखील तेवढ्या चांगल्या प्रकारचे इथं पाहायला भेटते. राजन पाटीलच्या माध्यमातून एक कसलेला खेळाडू आहे, क्रिकेटमधील नक्कीच मुरलेला खेळाडू आहे. पुराणी चावल ज्याला म्हटलं जाईल. खूप साऱ्या वर्ष क्रिकेट खेळला आहे दापोडे टीमसाठी. अनुभव एक्सपिरियन्स खूप सारा आहे आणि इथनं त्याच अनुभवाच्या जोरावरती या दरम्यान चांगल्या प्रकारची गोलंदाजी राजन पाटीलच्या माध्यमातून दिशा दिली. फक्त चांगला फटका आहे. शॉटसाठी जागा बनवली. ऑफस्टिकला शफल झाले. चेंडू सरळ जाईल. लॉंग लेगला बीट करून लेग लान्स करतायत. 4 धावा. शामशेट घरात दादाचा भारी आहे ओ आयोजन, आहे ओ आयोजन, भारी आहे ओ आयोजन. क्रिकेट खेळाचं त्यांनी भारी केलं हो नियोजन, केलं या नियोजन, भारी केलं या नियोजन. भिवंडी शहिराने सुजाता स्पोर्टची 20 धावा धापालकावरती. चांगले बॅटिंग स्वीशीटच्या माध्यमातून खेळायचा होता. फटका हवेत घेत आहेत. यष्टीरक्षक झेलच्या खाली. चूक तित्र मात्र नसेल. संघाच्या संघनायकाला आता मात्र इथं मैदान सोडावं लागतो. चांगल्या प्रकारची वापसी इथं पाहायला भेटते राजनच्या माध्यमातून. अजून एक खेळाडू बाद. सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला मात्र पाहायला भेटे. चांगला प्रकारचा खेळ दाखवत असताना राजन पाटील आपल्या टीमसाठी. संघाच्या एकूण धावसंख्या धापालकावरती आपल्याला पाहायला भेटे. या दरम्यान 20 धावा धापालकावरती आहेत. धावसंख्या तर चांगली आहे, मात्र विकेट देखील आतापर्यंत बघतो आपण 4 खेळाडू बाद झाले आहेत. बंधू अक्षय, केतन, कपिल, आता मात्र योगेश आणि हरेश 2 चांगले खेळाडू आहेत मिडल ऑर्डरचे. कारण का जेव्हा संघ बाकवटला असतो तेव्हा चांगला प्रकारचा खेळ दाखवला आहे जे बजरंग गोडसे संघासाठी. मग आज बघूया कशा प्रकारचा इथं खेळ दाखवतील. बागेदारीची गरज आहे, पार्टनरशिपची गरज आहे या मॅचमध्ये. कारण का बघतो आपण समोर आहे वीर तानाची दापोडे संघ. त्यांची नक्कीच ताकद आहे. त्यांची बॅटिंग मात्र जास्तीत जास्त धावसंख्या धावपलकावरती बनावा लागतील या मॅचमध्ये गोडसे टीमला पहिल्या इनिंगमध्ये. राऊंड विकेटने राजन पाटील. योगेश आहेत समोरच्याने फटका खेळत आहेत. मात्र हर्षद चौधरी तिकडे आहेत. चेंडूची उचलून फेक करतील तोपर्यंत दरम्यान एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा मात्र 21 धावा धापलकावरती. 2 ओव्हरचा मात्र खेळ कंप्लीट झाला आहे. 2 ओव्हरच्या अखेरीस 21 धावा धापलकावरती येत आहेत. चांगला प्रकारचा आपल्याला मात्र खेळ पाहायला भेटतोय. दरम्यान धावसंख्या तर चांगली आहे, मात्र इथं विकेट देखील 4 आपण बघतोय यावेळेस जबरजन गोष्टी संघाच्या आतापर्यंत गमावल्या आहेत गोष्टी टीमने. इथं मात्र बागेदारी बनवण्याचा प्रयत्न. चला आपण जास्त प्लीज टीम मीटिंग करू नका, विनंती आहे. दापोडे संघ सहकार्य करा मित्रांनो. यस दिनेश पाटील थँक्यू. कारण आज थोडासा उशीर होतोय स्पर्धा सुरू होण्यासाठी. तर आजचा देखील आम्हाला शेड्यूल पूर्णपणे कंप्लीट करायचा आहे. मात्र खेळाडूंचं आम्हाला सहकार्य असणं खूप गरजेचं असेल आजच्या दिवसामध्ये. KTM गाडी तिथे गाड्या पार्किंग करूच नका, आपण जरा सहकार्य करा. KTM गाडी आहे, जर आपण तिला थोडीशी हलवायची आहे. पुढे किंवा मागे काहीतरी करा तिला. ओव्हर विकेटने प्रितेश येत आहेत. आडव्या पाटण्या ऑनसाईडला फटका मात्र खेळायचा होता. चेंडू डीपमध्ये जातोय. दिनेश येथील चेंडूवरती चेंडूची उचलून फेक करतील तोपर्यंत एकदा एक चांगला खेळाडू आहे दिनेश पाटील. एक हार्डेटर फलंदाज आहे वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून. खूप चांगला प्रकारचा खेळ त्याने आजवर दाखवला आहे. नावामध्येच खूप काय जडला आहे. वीर
KTM ची ग्लास थोडीशी नक्कीच त्रास देते आम्हाला. मात्र KTM चे चालक मालक कुठे असेल तर थोडीशी आपण ती गाडी मात्र पुढे पार्किंग करायची आहे. KTM गाडी ओव्हर द विकेटने प्रितेश पाटील सज्ज होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल, फटका हवेत खेळत आहेत खेळाडू, जवळपास कोणच नाही येत. सेफ लँडिंग होईल चेंडू, कारण का जिथे खेळाडू कोणच नव्हते. 2 धावा आता मात्र इथं मिळत आहेत हरीशला आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावपालकावरती दोन्ही जाते पुढे. 24 धावा धावपालकावरती येतात. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे. मॅच आपल्याला मात्र 2 टीममध्ये पाहायला भेटेल. स्पर्धेचा आजचा सलग बघतो आपण 30रा दिवस काय आयोजन केलं आहे आमच्या नक्कीच श्यामशेठ खरत यांच्या माध्यमातून आणि पूर्णपणे आमची सुजाता स्पोर्ट्स पिंपलाचे सर्व खेळाडू यांनी मात्र अफाट मेहनत घेतली आहे या टुर्नामेंटसाठी. ओव्हर द विकेटने मागतो द बॉलर, कॉटन बॉल. इथनं अंपायर इशारा बघूया. आपण खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका मित्रांनो, अंपायर आमच्या आहेत. डिसिजन काय असेल अंपायर देतील. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, बॅट्समन आउट आहेत. हरीशला मैदान सोडावं लागतोय. अजून एक इथनं विकेट या दरम्यान कॅरी केलं जातोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते प्रितेश पाटीलच्या माध्यमातून. चला सर्कल क्रॉसिंग नाही आहे, हरकत नाही, आपण येऊ शकता. तर राहुल जात आहेत नवीन बॅट्समन. चांगल्या प्रकारची आपल्याला इथं मत गोलंदाजी पाहायला भेटते यावेळेस प्रितेशच्या माध्यमातून, कारण का प्रितेशचा षटक खूप महत्त्वाचा होता. 3रा ओव्हरमध्ये प्रितेशने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे, कारण का 2 ओव्हर जर आपण बघितले पहिले षटक फेकले दिनानाथने तब्बल 12 धावा खर्च केल्या. सफलता त्याला मात्र मिळली नव्हती. म्हणजे त्याच्यानंतर बघतो आपण राजेंने खूप चांगला प्रकारचा दाखवला. राजेंने फक्त 90 धावा खर्च केल्या. 2 महत्त्वाचे कडून बाद केल्या आतापर्यंत. 5 बॅट्समन टॉप ऑर्डरशी बाद झाले आहेत. त्याच्यामध्ये बंधूचं नाव आहे. त्याच्यानंतर अक्षय देखील बाद आहेत, केतन देखील बाद झाले आहेत, कपिल देखील बाद झाले आहेत आणि नुकताच आपण बघतो आता मात्र हरीश देखील बाद झाला आहे. योगेश मैदानाच्या आतमध्ये आणि राहुल केनी जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या एकूण 24 धावा धावपालकावरती आहेत. ओव्हर द विकेटने प्रितेश पुन्हा सज्ज होत आहेत. डावा स्टिकवरती चेंडू होता. अंपायर लाईन बघतायत, लाईन चुकीची आहे. सुवेर चेंडू आणि अवंत धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 1 जाते पुढे. 25 धावा धावपालकावरती. 5 गडी बाद 25. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा पाहायला भेटते यूट्यूबच्या माध्यमातून. आणि भिवंडीवरती नक्कीच तुम्हाला जर भिवंडी शहरामध्ये जर आपण विचार केला TSS या चॅनलवरती देखील तुम्हाला स्पर्धा पाहायला भेटेल. त्याच्यानंतर फेसबुकचा एक पेज आहे ग्लोबल टेनिस क्रिकेट.inचा, त्याच्यावरती देखील तुम्हाला स्पर्धा पाहायला भेटेल. नवीन संकल्पना असतात. संघाची एकूण धावसंख्या जी आहे धावपालकावरती 26 धावा. थोडीशी मात्र नाजूक परिस्थिती आहे. जानुमान सरवली संघ देखील उपस्थित झाला आहे, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. ते देखील आपल्या टीम मात्र इन ॲक्शनमध्ये पाहायला भेटेल आजच्या दिवसामध्ये. चेंज द गेम वडवली बी, प्लीज आपण आल्याची नोंद करायची मित्रांनो, सहकार्य करा. ओव्हर द विकेट प्रितेश ऑन साईडला पोलच्या माध्यमातून चांगला फटका आहे. राहुलने आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. धावांची गरज आहे. धावा बनवणं खूप महत्त्वाचं असेल या इनिंगमध्ये आणि आता मात्र इथे धावा बनवण्याचा प्रयत्न देखील खूप चांगला आहे. षटकार 3 ओव्हर कंप्लीट. चला डीन्स ब्रेकरला विनंती आपण पाणी घेऊन जायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिंपलास गावाने. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिंपलास गावाने. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिंपलास गावाने. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिंपलास गावाने.
आहे ओ आठवणीचा आहे हो आठवणीचा त्याच्या आहे हो आठवणीचा सारे खेळले ती क्रिकेटर खेळले आनंदाने स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलाय पिंपलस गावान स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलाय तर 3 ओव्हरचा गेम आता कंप्लीट झाला आहे. 3 ओव्हरच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या 10 बॉल आपल्याला पाहायला भेटते. 33 धावा 10 बॉल 2 ओव्हरचा नक्कीच अजून एक गेम मात्र बाकी आहे. आता जेव्हा सामना सुरू होईल आपण नक्कीच आज पहिल्यांदाच ऐकूया आमचे जवळचे मित्र मोहनजी भोईर यांचं धावतं समालोचन. धन्यवाद राहुल. चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं. गोलंदाज संभातो राजन पांजरकर गाठ घेतो. रॅन्डम राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोडीकडे संधी आहे ती योगेश याला. संघाची धावसंख्या 5/33 राजन. आणि या ठिकाणी मात्र खराब चेंडू उत्तम फटका आपण पाहतोय. चेंडू 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर मिड विकेट सीमेच्या बाहेर जातोय. नेत्रदीपक चौकार येतोय. खराब चेंडू होता. अतिशय चांगला समाचार आपण पाहिला होता. फलंदाज योगेशच्या द्वारा चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे धावसंख्या होती ती 37. 37 लॉस ऑफ 5 विकेट अँड 4 प्रोग्रेस. चौथ्या षटकाला प्रारंभ आहे. संघात धावसंख्या ती 37. खराब चेंडू उत्तम फटका. जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं होतं. एसटी रक्षक कुठंतरी थोडासा राजनला काहीतरी टिप्स देतोय. पुढे एकदा गोलंदाज राजन राऊंडचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला पूल केलं होतं. प्लेसमेंट ठीक नव्हती. चेंडू निश्चित हवेमध्ये शतरक्षक तैनात आहेत. दिनेश कुठल्या प्रकारची चूक करत नाही. आता मात्र फलंदाज मैदान सोडावे लागेल. योगेश बाद होतोय. 6वा फलंदाज बाद होतोय. गोरसई संघाचा योगेश. संघात धावसंख्या स्थिर आहे ती 37. क्रिकेटचं आयोजन केलंय मोठ्या मानाने अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आपण पाहतो. दर्जेदार स्पर्धा पाहतो. या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. बेस्ट कॉम्प्लिमेंट्स येतात सदाजी म्हात्रे आणि विशेष करून दापोड्या संघाला त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद सदा म्हात्रे. पुन्हा एकदा राजन. आणि या ठिकाणी मात्र अतिशय खराब चेंडू उत्तम फटका. चेंडूला अतिशय सुंदर संफुक केलं जातं. चेंडू सीमाकडे जाणार एक दणदणी षटकार येतो. नेत्रदीपक षटकार. खराब चेंडू उत्तम फटका आपण पाहिला होता. फलंदाज थोडासा शफल होतोय. चेंडूला सुंदररित्या भिरकावून दिले होतं. अतिशय नेत्रदीपक षटकार येतोय. षटकाने संघाची धावसंख्या 6 धाव्यांनी पुढे सरकते ती 43. राहुल याच्या बॅटमधून अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. आउट ऑफ पार सीमारच्या बाहेर जाणार एक अतिशय नेत्रदीपक षटकार येतो. संघात धावसंख्या झपाट्याने पुढेच राखते ती 43. 33 लॉस ऑफ 6 विकेट अँड 4 प्रोग्रेस. चौथ्या षटकाला प्रारंभ. संघात धावसंख्या 43. पुढे एकदा गोलंदाजच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. राईट मोरचा मारा करतोय राजन. सुंदर पेक. अतिशय प्रतिम चेंडू. डिफेन्सिव्ह फटका केला जातोय. चेंडू शॉर्ट कव्हरला येतोय. एक धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. नकार दिला जातोय. वेलकम. वडवली BS संघ या ठिकाणी दाखल होतोय. दातिवली संघ या ठिकाणी दाखल आहे. दोन्ही संघाचं प्रथम आयोजकांच्या वतीनं मनापासून कौतुक करतोय. आणि जेव्हा प्रत्यक्ष चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपेल तेव्हा या दोन्ही संघामधून एक नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही संघाचं मनापासून कौतुक. वेलकम. विनंती असेल वडवली B संघाचा संगणक आणि दातिवली आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचं. हलकासा अपील केलं जातं. पंच संमत नाही. बघू एक्झिट काय घडतंय. धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागेल. राहुल लीची धाव घेताना ज्या आवश्यक गोष्टी असतात तुमचं सर्वात महत्त्वाचं कॉलिंग
एस्नोवेट कॉलिंग झालं नव्हतं. 2 फलंदाजांमधून कुठं ते समय आपण पाहिलं नव्हतं आणि आत्मघातकी प्रयत्न होता धाव घेण्याचा आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागतं. 7वा फलंदाज बाद होतोय गोरसे संघाचा. संघात धावसंख्या अजून स्थिर आहे. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट 44. ठेवलंय पिंपलास गावाने. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिंपलास गावाने. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिंपलास गावानं. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिंपलास गावानं. योगेश बाद झाल्यानंतर एक फलंदाज अमोल जातोय. संघात धावसंख्या अजून स्थिर. धावसंख्या 44 44. धावसंख्या 44. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गा बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. राईट आर्म राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोडीने संधी असेल तो नेक्स्ट फलंदाज राहुल याला स्ट्रायकर फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला अमोल आहे. क्रिकेट फेस्टिवल 2020-19 अतिशय भव्य दिव्य आणि मानाची स्पर्धा मित्र आपण पाहतोय. तालुका क्रिकेटमधले अतिशय नामांकित स्पर्धा. राजन फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जातं. चेंडू मिडवून लॉंगॉनला येतोय. हर्षद चेंडूला कलेक्ट करतोय आउटफील्डमध्ये. तो पण फक्त एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. एक धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 45. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 45. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावर स्लागोर ज्याला आपण म्हणतोय हाणामारीचं षटक आहे. आणि बघूया अंतिम षटकामध्ये संघ कुठपर्यंत मजल मारतो, कुठपर्यंत धावांचं डोंगर रचतोय. पुढे एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्र या व्यासपीठावर मंचावर मान्यवर मंडळी उपस्थित. यामध्ये सोमाजी मास्के असतील, अनिल पाटील असतील, विजय मस्के असतील, हनुमानजी गायकवाड असतील, सुहास पाटील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत दापोडे, नवनाथ मस्के असतील, संतोष माळी असतील, जयदास म्हात्रे असतील, विनोदजी म्हात्रे असतील. ही मान्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. मी श्याम घरत या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत त्यांच्या वतीनं आपलं खरोखरच मनापासून स्वागत करतो. शेवटचा अंतिम अखेरचा निर्माणीचं षटक प्रगतीपथावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 44. 6 बाद 44. 7 बाद 44. ओके ओके. सोसवारी धावसंख्या ती 45. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाज संघातील सर्वात महत्त्वाचा स्ट्रायकर गोलंदाज हर्षद. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं अंतिम षटकात हर्षद पंचांकडे गाठ घेतोय. राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोडीकडे संधी येते फलंदाज राहुल याला. हर्षद तो राहुल. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं हुक केलं जातं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला शॉर्ट फाईन लेगला कलेक्ट केला जाता. दुसऱ्या धावेची मागणी मात्र बघूया एक्झॅक्ट काय घडतंय. निश्चितच आपण पाहिलं होतं चेंडूला कव्हर करण्यासाठी कुठलाही क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नव्हता. 2 धावा अर्जित केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सहजगत्या 3 धावा अर्जित केल्या जातात आणि कुठं थोडंसं लेझी क्रिकेट आपण पाहतो वीरताना दापोडा संघाकडनं. या 3 धाब्याने संघाची धावसंख्या होती 48. 48. लॉस ऑफ 7 विकेट. 7 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या ती 48. शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारुतो पंचांकडे गाठ घेतोय हर्षद. या ठिकाणी मात्र निश्चितच बघूया एक्झॅक्ट काय घडलंय. इलेक्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिला. पंच वाईटची खून करतात. एक अवांतर धावणे संघाची धावसंख्या वाढते ती 49. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्वेअर मारा झाला होता. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर.
पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद पंचांकडे गाठ घेतोय. सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क नाही मात्र चेंडू जागेवर राहतो. एक चोटी धाव चिक्किरण पंच लेगबाईचा इशारा करतात. धावा आहेत कशा धावा फार गरजेचं असतं. धावसंख्या एक धावाने पुढे सरते ती 50. सन्मान्य नील जयेंद्र भंडारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासमवेत कैलास भोईर ही मान्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी वेलाचा बैल काढून ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्याम घरत यांच्या वतीनं या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. पुन्हा एकदा हर्षद चेंज ऑफ द पेस परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. चेंडूमध्ये चेंडूची गती कमी केली होती. परिपूर्ण चकित बीड झाला होता फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे ती 50. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर आहे. हलक्याच वेळी फक्त चेंडूला थोडंसं ड्राईव्ह केलं जातं. एक धाव अजित दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न बघूया. दोन फलंदाजामध्ये सुरेख असा समन्वय या ठिकाणी पाहायला मिळत नाही. निश्चितच एक फलंदाजाला बघूया एक्झॅक्ट काय घडले. पंच कशा प्रकारचा इशारा देतात. बघूया एक्झॅक्ट काय घडले. पंच कशा प्रकारचा निर्णय देतात. पंचांचा निर्णय अखेरचा राहील आणि पंचांचा निर्णय सर्वांना ॲक्सेप्ट करायचा आहे. प्लीज आपण पंचांची वादविवाद करू नका. विशेष करून खेळाडूंना विशेष सूचना असेल पंचांना आपण सजेशन करू नका. फक्त एक धाव गृहीत धरली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 51. 51. फक्त एक धाव अर्जित केली जाईल. एक धावने संघाची धावसंख्या होती ती 51. पुन्हा एकदा हर्षद सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. चेंडू बॅटपडीमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. सर्वात मोठं फटका मारण्यासाठी जी आवश्यक गोष्टी असतात तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग तुमची नजर आणि तुमचं प्लेसमेंट. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर धावसंख्येत 51. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो हर्षद. स्थायिक क्रोडीकडे संधी आहे. अमोल या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा ड्राईव्ह केलं जात आहे. आउटफील्डमध्ये मात्र चेंडूला कलेक्ट केलं जातं. दुसऱ्या धाब्याची मागणी बघूया. तिसरी धाव अर्जित करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र मैदान सोडावे लागेल ते फलंदाजाला. 2 धावणी संघाची धावसंख्या होती ती 53 आणि विजयासाठी 54 धावांचं लक्ष असेल ते वीर तानाजी दापोड्या संघाकडं. मी आपणास घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परम मित्र आणि निश्चितच ज्यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय सुमधुर असा रंग भरला. राहुल भोईर वडवली विपक्ष दातिवली या 2 संघामधून नाणेफेक करण्यासाठी माझे मित्र त्या ठिकाणी सज्ज आहेत.
मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर बाळा मस्के आणि त्याच्यानंतर सोमनाथ पाटील सोमनाथ मस्के पुढील दोन संघामधून मित्र या ठिकाणी नाणेफेक केली जाणार त्यासाठी सन्मानी व्यासपीठावर विराजमान नवनाथ मस्के साहेब आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर टॉस आपण करतोय. सुजाता अशी मागणी आहे मात्र बघूया काय येतंय. शमशेट घरत नक्की त्यांची प्रतिमा आली आहे. तर टॉस जिंकला आहे पडवली टीमने. तर मान्यवरांना विनंती की आपण बसून घ्या व्यासपीठावरती आणि दोन्ही नक्कीच टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट होतील. तर विकास टॉस जिंकला सर्वात मात्र स्वागत आहे तुमचं भिवंडी तालुक्यामध्ये. 5 वर्षी मॅच असेल काय डिसिजन घेशील? फील्ड घेऊ आम्ही. नक्कीच फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. मग तो आपण ही स्पर्धासारखं 5 दिवस मध्ये स्पर्धा चालणार आहे आणि आपल्या देखील विभागातील संघ आपल्याला मात्र पाहायला भेटेल इलेक्शनमध्ये. समोर दादरी संघ एक बलाढ्य संघ आहे. काय रणनीती असेल 5 ओव्हरमध्ये त्या टीमला मध्ये तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आम्ही 50 परत थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच 50 पर्यंत तुमचा नक्कीच प्रयत्न असेल. कंप्लीट टीम जी खेळते चेंज गेम बी संघ तो संघ आज पूर्णपणे इलेक्शनमध्ये आहे? नाही, आमची 4-5 मुलं कमी आहेत ते APL खेळायला गेलेत. नक्कीच ठीक आहे. मात्र या आयोजनाबद्दल विकास काय सांगशील? कारण का बघतो आपण एक दर्जेदार अशी टुर्नामेंट पाहायला भेटते आपल्याला. एक मेगा इव्हेंट कारण कसं 1 लाख रुपयाची टुर्नामेंट आहे. गतवर्षी देखील डे नाईट टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटली. मात्र यावर्षी डे टुर्नामेंट आहे. काय सांगशील आयोजनाबद्दल? कसं वाटलं आयोजन? आयोजन खूप चांगलं आहे आणि मी पिंपळा संघाचे स्वागत करतो का आम्हाला खेळायला चान्स दिले इथे. धन्यवाद. येस थँक्यू सो मच. विकास टॉस जिंकला असता मला किक्स तुम्ही तर काय डिसिजन घेतला असतं? क्षेत्ररक्षण नाहीच घेतली तुम्हाला मध्ये आता बॅटिंग करायची आहे. तर बॅटिंग करत असताना मध्ये किती धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल दादरी टीमच्या माध्यमातून? 60 ते 55 धावा करायचा प्रयत्न करू. 60 ते 55 धावसंख्या बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. तुम्ही देखील काय सांगाल आयोजनाबद्दल? कारण का भिवंडी नक्की बघतो आपण आल्या आहात. कसं वाटलं आयोजन? आणि आमच्या नक्कीच बघतो आपण जे गरज साहेब आहे त्यांच्या माध्यमातून एक मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला भेटतोय. कसं वाटलं आयोजन? काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे पण आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्यांचे धन्यवाद करतो. येस सर थँक्यू सो मच. दोन्ही टीमला शुभेच्छा आपण मध्ये देऊया. त्यावेळेस ओडीपी संघाची फिल्डिंग असणार आहे कारण का तेव्हा बघतो आपण टॉस त्याने जिंकला आहे. क्षेत्ररक्षण करणार आहेत. तर मॅच देखील आपण बघतो जी मतं सुरू आहे ती खूप चांगल्या प्रकारची आपल्याला पाहायला भेटते कारण का जी बॅलन्स मॅच होती ती मॅच आपण मध्ये इथं कव्हर करतोय. मग पुन्हा एकदा आजचं रेग्युलर क्रिकेट ची नक्कीच पहिली मॅचची टॉस देखील वरली टीमने जिंकला आहे. क्षेत्ररक्षण करते आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे नक्कीच आमचे मित्र आमच्यासोबत जॉईंट आहेत मोंजे भोईर. धन्यवाद राहुल. अँड बॅक टू नाव क्रिकेट. पुन्हा मित्र आपण मैदानाकडे जातो चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी. प्रथम फलंदाजी करताना गोरसे संघानं 53 धाबा अर्जित केलेले 54 धाबांचं लक्ष ठेवलेलं आहे. पाच षटकांची अंती धावसंख्या 53 आणि विजयाचं लक्ष ते 54 धाबांचं प्रतिशत आपण विचार केला 10.80 ची सरासरी आहे. वीर तानाजी दापोडे संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. राजन आणि दिनेश. विजयाचं लक्ष 54 धाबांचं प्रतिषटकाचा विचार केला तर 10.80 ची सरासरी आहे. 10 ते 11 धाबांची आवश्यकता आहे वीर तानाजी दापोडे संघाला. तर आपण तालुका क्रिकेटचा भिवंडी तालुका क्रिकेटचा जर विचार केला दोन्ही संघ मात्यब्बर आणि अतिशय नामांकित संघ आहेत. सहजासहजी कुठलाही संघ या ठिकाणी हार स्वीकारणारा नाही आहे. निश्चित या सामन्यामध्ये रंगत आणि सुरस प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर बघूया एक्झॅक्ट काय घडतंय. पहिल्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं गोलंदाज विराज सांभाळतो गोरसे संघाच्या वतीनं. पहिल्या षटकात आला तो गोलंदाज सूरज. सूरज वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकात स्ट्राईक रोटेट करतो दिनेश. राईट आर्म ओरचा मारा आणि पहिल्या चेंडूवर घणाघाती असा अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय.
वन बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू नेत्रदीपक चौकार जातोय. यानंतर निश्चित मित्र आपण वडवली बी विपक्ष दातिवली या दोन संघामधून एक सामना पाहणार आहोत. वडवली संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम आता मात्र एक सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू हलकासा अपील मात्र पंच संमत नाही आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न बघूया एक्झॅक्ट काय घडलंय. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये मात्र सुरक्षित पोहोचतो फलंदाज. पंच मात्र लेग बाईचा इशारा करतात. धावा आहेत कशा धावा येणं फार गरजेचं असतं आणि दोन फलंदाज सुरेख असा समन्वय ताळमेळ पाहतोय. रनिंग बिटवी अतिशय सुंदर आहे कारण की ज्या ठिकाणी एक धावे तिकडे दोन धावा कन्व्हर्ट केल्या जातात. या दोन धावाने संघाची धावसंख्या होते 36. बिनबादचा विजयासाठी 54 धावांचं एक लक्ष्य आहे. पहिल्या षटकाला प्रारंभ सूरज संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. उत्कृष्ट गोलंदाज आहे. गोरसी संघाचा सूरज पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारूस पंचांकडे गाठ घेतो. रायटामोरचा मारा करतो. लॉंग रन अप. चालू सामन्यासाठी मित्र आपण जे पंचपती विरल नायर आणि राज नाईक एक उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेत ज्यांची आपण पाहतोय. गोरसी संघाचा एक ट्रम्प कार्ड उत्कृष्ट गोलंदाज सूरज. तर पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं होतं अतिशय उत्कृष्ट प्रकारे दिनेशाच्या बॅटमधून आपण पाहिला होता. एक नेत्रदीपक चौकार आला होता. त्यानं थोडासा बीट निश्चित झाला होता. पंच लेग बायचा इशारा केला मात्र दोन धावा अर्जित झाले होते. संघात धावसंख्या होती ती बिनबाद 6. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतोय सूरज. या ठिकाणी मात्र थोडासा स्टँडिंग स्ट्रोक बघूया एक्झॅक्ट काय घडतंय. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय दिनेश याला. क्रिकेटमध्ये कावत आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. चेतन मात्रे आपण जर कोण प्रेक्षकामध्ये असाल तर आपण असं विनंती असेल आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज मिळवायचं आहे. निश्चित या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेलं आहे असं एक दानशूर व्यक्तिमत्व. आपण जर माझा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर आपण विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये विराज मिळवायचं आहे. पुन्हा एकदा सूरज टू राजन. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा चेंडू नो मॅट्स लँडवर आपण पाहतोय. शॉर्ट डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. फक्त एक धावेची मागणी. धावसंख्या एक धावेने पुढे सकते. धावसंख्या होते ती 8. पूल करण्याचा प्रयत्न निश्चित पाहिला होता राजन बॅट आणि बॉलमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. फक्त एक धावेची मागणी. धावसंख्या होती ती 8. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्गस्थ पंचांकडे गाठ घेतोय. लॉंग रन अप सूरज टू दिनेश. चेंडूला पूल केलंय. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो नो मॅच लाईनवर चेंडू मिड विकेटला आहे. वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जातं आणि जोपर्यंत चेंडूला आउट फील्डमध्ये कलेक्ट केलं जातो पुढे दोन धावांची मागणी. दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 10. आस्किंग रन रेट प्रति षटकात आपण विचार केला तर 10.80 ची सरासरी आहे. कुठंतरी या सरासरीला स्पर्श केला जातोय. एक चांगली सुरुवात आहे. वीर तानाजी दापोळे संघाची विजयासाठी 54 धावांचं लक्ष्य आहे. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय सूरज. यानंतर प्रेक्षक आपण कुठंच जाऊ नका. बिग मॅच आज कल्याण डोंबिवली ग्रामीण विभागाकडे एक जबरदस्त मुकाबला आपण पाहणार आहोत. या ठिकाणी हलकासा अपील केला जातोय. पंच मात्र संमत नाही आहेत. लेग बाईकचा इशारा होतो पंचांकडनं.
निश्चितच प्रेक्षक वर्गासाठी का ब्रेकिंग न्यूज आहे. प्रेक्षक वर्गांना एक सुवर्ण संधी आहे. षटकाच्या रूपाने जाणारा चेंडू आपण सीमारेषेच्या बाहेर कलेक्ट करतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्याम घरात यांच्याकडं 200 रुपयाचं रोख पारितोषिक आणि एक कलरफुल टी शर्ट दिला जाणार आहे. प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. या स्पर्धेचे वनमॅन शो मुख्य आयोजक श्याम घरात. सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू आपण झेल स्वरूपाने कलेक्ट करतात. त्यांच्याकडे 200 रुपयाचा रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. त्याचबरोबर कलरफुल टी शर्ट त्यांच्याकडनं दिलं जाणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या पाहतोय ती 11 बिनबाद 11. विजयाचं लक्ष 54 धावांचा प्रति षटकाचा विचार करता 10 ते 11 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी जे आस्किंग रन रेट धावांची जी गती आहे त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जातोय. दुसऱ्या षटकाला परमभूती संघाचा सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे गोलंदाज राहुल. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती दिनेश याला संघातील महत्त्वाचा फलंदाज आहे वीरताने दापोडे संघामधला. राहुल टू दिनेश. पंचांकडे गाडी येतोय. राटम राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती दिनेश याला. सुंदर फेक अतिशय प्रतिमा सुंदरसा स्क्वेअर केला जातो. चेंडू पॉईंट सीमारेषेकडे जातो. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय आणि जोपर्यंत चेंडूला आउटफील्डमध्ये कलेक्ट केलं जातं तोपर्यंत 2 धावांची मागणी होते. 2 धावांची संघात धावसंख्या होते ती 13 बिनबाद 13. सुंदर फटका अतिशय प्रतिम फटका आपण पहिला ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू सुंदर चेंडूला स्क्वेअर केलं होतं. 2 धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त होते दिनेश याला. दिनेश वैयक्तिक 9 या धावसंख्या घेतो. त्याला उत्तम साथ देतो राजन 1 धावेने. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू आउट ऑफ पार सीमाच्या बाहेर जातोय. नेत्रदीपक षटकार. व्हेरी नाईस टॉक. अतिशय सुंदर फटका. प्रेक्षणीय फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका दिनेशाच्या बॅटमधून. शामशेट घरात दादाचा हरी आहे ओ आयोजन आहे ओ आयोजन हरी आहे ओ आयोजन क्रिकेट खेळाचं अतिशय दर्जेदार फटका आपण पाहिला. चेंडू सरसीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार येतो. षटकाने संघात धावसंख्या 6 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होते ती बिनबाद 19. खराब चेंडू उत्तम फटका. जसं प्रश्न तसं उत्तर. दिनेशाच्या बॅटमधून अतिशय देखणा फटका आपण पाहिलात. या अगोदर आपण पाहिलं होतं दिनेशाची उत्कृष्ट कामगिरी होती. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर केला जातो. अतिशय देखणा फटका. गॅपमधून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. नेत्रदीपक चौकार येतोय. धावसंख्या 23. शामशेट घरात दादाचा हरी आहे ओ आयोजन आहे ओ आयोजन हरी आहे ओ आयोजन क्रिकेट खेळाचं त्यांनी भारी केलं हो नियोजन केलं या नियोजन भारी केलं या नियोजन भिवंडी शहिराने सुजाता सुंदर फटका. अतिशय प्रेक्षणीय फटका आपण पाहिला. गॅपमधून चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जाणार. नेत्रदीपक चौकार येतोय. चौकार संघाची धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होते ती 23. या स्पर्धेसाठी अतिशय उत्तम गुणलेखक आपण पाहतोय अल्पेश गायकवाड. पुन्हा एकदा गोलंदाज. सुंदर फेक. अतिशय प्रतिम चेंडू. परिपूर्ण बीट होतोय फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे.
दिनेशाला मात्र निश्चितच एक ब्रेकिंग न्यूज असेल. आपले खंदे समर्थक सदाजी म्हात्रे या ठिकाणी आपल्याला ऑल दी बेस्ट करतात. या ठिकाणी मात्र चेंडूला पुन्हा एकदा फोर्स केला. अतिशय देखणा फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक. लुक ॲट दॅट. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडू सीमार्सच्या बाहेर जातोय. आउट ऑफ पार्क षटकार. संघा धावसंख्या 6 धावांनी पुन्हा एकदा पुढे सकते. धावसंख्या होती ती 29. शामशेट घरात दादाचं हरी आहे ओ आयोजन आहे ओ आयोजन भारी आहे ओ आयोजन क्रिकेट खेळाचं त्यांनी भारी केलं हो नियोजन. अतिशय देखणा फटका. सुंदरसा चेंडूला स्क्वेअर केला जातं. चेंडू गॅपमधून सरसीमाच्या बाहेर जाणार. पुन्हा एकदा नेत्रदीपक चौकार दिनेशाच्या बॅटमधून आपण पाहतोय. अतिशय प्रतिम फलंदाजी पाहतोय दिनेशाची. खराब चेंडू. उत्तम फटका. धावसंख्या 33 आणि 33 धावसंख्येमध्ये एक सिंहाचा वाटा आहे. वैयक्तिक 29 धावा. दिनेश 29 धावा त्याच्यात. वैयक्तिक 29 धावा आपण पाहतोय दिनेशाच्या. संघात धावसंख्या ती 33 लॉस ऑफ विकेट. कुठल्या प्रकारचा फल दोन षटकांच्या समाप्तीने जशी चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आपण पाहतो. वीर तानाजी दापोडे संघाची विजयासाठी 54 धावांचं जरी लक्ष असलं तर निश्चितच थोडंसं अटॅक क्रिकेट, थोडंसं ॲग्रेसिव्ह क्रिकेट आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे संघाकडनं. संघात धावसंख्या ती 33. विजयापासून फक्त आणि फक्त मला वाटतं 21 धावा दूर आहे ना. फक्त आणि फक्त 21 धावा दूर आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थातच जर एकंदरीत या स्पर्धेचं अपडेट पाहिलं तर परिपूर्ण एक पकड मजबूत आहे ती वीर तानाजी दापोडे या संघाची. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं गोलंदाजीला सांभाळतोय संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज कपिल. स्ट्राईक रोडेकडे संधी येते राजन याला. कपिल येतोय. षटक क्रमांक 3. सुंदर फेक. अतिशय प्रतिम चेंडू आपण पाहिला. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटपणीमध्ये संपर्क नाही आहे. फटका मारण्याचे सर्वात महत्त्वाचं मित्र तुमचं फुटवर्क, तुमचा टायमिंग, तुमची नजर आणि तुमचं प्लेसमेंट या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. थोडासा अंदाज नोंदी खेळण्याचा प्रयत्न पाहिला होता फलंदाजा. चेंडू बॅटपणीमध्ये संपर्क झालं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा कपिल आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आपण आता आलतोय. झेरॉक्स कॉपी जणू काही. पुन्हा एकदा कपिल. राईट मोरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतोय राजन. आता मात्र चेंडूला सुंदरसा प्लिक केलं जातं. अतिशय उत्कृष्ट फटका. फक्त एक धाब्याची मागणी. धावसंख्या 1 धाव्याने पुढे सकते. धावसंख्या होती ती 34. विजयापासून 20 धावा दूर आहे. वीर तानाजी दापोडे संघाचे समर्थक या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित. यामध्ये राजू पाटील असते सिनियर 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू. त्यांच्यावर सूर्यकांत पाटील असतील, सुहास पाटील असतील, मनोज पाटील असतील. हलकासा अपील. पंच संमत नाहीत. लेग बाईचा इशारा येतोय. 1 धावेचा निर्वाळा होतो. धावसंख्या 1 धाव्याने पुढे सकते. धावसंख्या होती ती 35. लॉस ऑफ विकेट. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. कुठल्या प्रकारचा गडी या ठिकाणी बाद नाही आहे. ज्यासाठी जे लक्ष ते 54 धावांचं निश्चित या सामन्यावर एक चांगली पकड मजबूत आहे ती वीर तानाजी दापोडे संघाची. थोडासा इनर एज घेऊन चेंडू कुठतरी फास्ट गलीमध्ये गेला होता. थोडासा लँडिंग झाला होता. आपण पाहिलं होतं क्षेत्रक्षेत्र मारून चेंडू कलेक्ट करता आला नव्हता. दुसऱ्या धावेची मागणी केली जाते याचं कारण आपण पाहिलं होतं. कुठेतरी क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडंसं मिसस्टँडिंग झालं होतं किंवा क्षेत्रक्षेत्र चेंडू कुठेतरी मिस झाला होता. दक्ष दोन्ही फलंदाज आणि ज्या ठिकाणी 1 धावा आहे त्याकडे 2 धावा कन्व्हर्ट करतात. 2 धावांनी संघात धावसंख्या वाढते ती 37. लॉस ऑफ विकेट.
पुन्हा एकदा कपिल. आता मात्र सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू, हलकासा अपील, पंच संमत नाही आहेत. लेग बाईचा इशारा येतो पंचांकडनं. एक धाब्याचा निर्वाळ होतो. धावसंख्या एकदम पुढं असते. धावसंख्या होते ती 38. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 38. अजूनही विजयापासून 16 धावा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया काय घडतंय काय बिघडतंय. ज्याप्रमाणे सुरुवात आहे त्याचप्रमाणे फलंदाजीकडून वीरतानी दापोडे संघ विजय संपादित करतोय का उर्वरित 2 षटकारामध्ये अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी करून एक मॅजिकल षटक हाताळून गोरसे संघ विजय संपादित करतोय याचं एक धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समाज, माझे परम मित्र आणि निश्चितच भिवंडी असो की कल्याण तालुका असो एक आपली छाप. मित्र आपण निश्चित आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. मालगाडी, डिझेल, पेट्रोल, धावसंख्या होती ती 38. विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रतिषटकात विचार कर 8 धावांची सरासरी आहे. काय घडतंय काय घडतंय याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील ओल्ड टू राहुल भोईर. थँक्यू सो मच मोंजू भोईर. मॅच मात्र अजूनही बाकी आहे. मॅच मात्र अजूनही संपली नाही आहे कारण का 12 चेंडू अजूनही मात्र शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये इथनं मात्र जिंकण्यासाठी या दरम्यान बघतो आपण यावेळेस 16 धावेची गरज आहे. आमच्यासोबत जॉईंट आहेत आमच्या नक्कीच जवळचे मित्र रोशन भोईर. स्वागत आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून. ते देखील मात्र आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ऐकतायत कारण का ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या दरम्यान स्पर्धा कव्हर केली जाते. सर्वांचंच मात्र हार्दिक सरचे स्वागत आहे. त्याच्यामध्ये आमचे चेतन देखील असतील. चेतन देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. आपलं देखील हार्दिक सरचे स्वागत आहे. पबजीचे महागुरू कारण का पबजी म्हटलं की आता मात्र नॉर्मल गेम झाला आहे. दिवस रात्र मात्र शेड्यूल बिझी असतो. पबजी कदाचित त्या खेळाने कदाचित मात्र मी तर म्हणाल काही पैसे वगैरे द्यायला पाहिजे ते जे खेळतात ते कारण का रात्रभर आपण बघतो. या दरम्यान आवाज दिला जातो इथे उतर तिथे उतर पुढे चल मागे ये सुरू असतो. ओव्हर द विकेट नाही गेम प्ले. सूरज केन्या आहे सेकंड स्पेलमध्ये समोरच्या दिशेने फटका खेळत. एक धाव झाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि 2 धावा मात्र इथनं कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 10 पालकावरती आता इथनं 2 ने जाते पुढे. 40 धावा 10 पालकावरती येतात. 11 चेंडूंचा अजूनही मात्र खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी बघतो आपण 14 धावेची गरज आहे मॅचमध्ये. 11 चेंडू 14 धावा. मॅच बघतो अजूनही मात्र संपले नाही. मॅच मात्र अजूनही आपल्याला बॅलन्स पाहायला भेटते. 2 बलाढ्य संघ आमने सामने येत आहेत आणि 2 टीममध्ये सुरू असलेला हा महामुकाबला आपल्याला पाहायला भेटतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाहीये तोपर्यंत चांगल्या प्रकारची आपल्याला गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. प्लीज दिनेश पाटील आपण प्लीज मित्र प्लीज नक्कीच स्वागत आहे आपलं देखील चेतन. नो आर्ग्युमेंट्स. यावेळेस मात्र फटका हवेत घेतात खेळाडू झेलच्या खाली. बासमनीत मात्र आउट होतील. बिग विकेट. चेतन चौरे देखील आमच्यासोबत नक्कीच जॉईंट आहे युट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं देखील अधिक सहर्ष स्वागत. मात्र मॅच आपल्याला चांगला प्रकाश येत पाहायला भेटते कारण सामना अजूनही संपला नाहीये. सामना मात्र अजूनही बाकी आहे आणि इथनं मात्र दाखवून दिला जातोय सूरज किनेच्या माध्यमातून. 2 बलाढ्य संघ आमने सामने येत आहेत आणि दोघांमध्ये सुरू असलेला हा दर्जेदार असा सामना मात्र पाहायला भेटतोय आजच्या दिवसातील. डीजे भिवंडी शहिराने सुजाता स्पोर्टची हाय शान. भिवंडी शहराने सुजाता स्पोर्टची हाय शान. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलंय पिंपलास गावाने. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट चषक ठेवलाय पिंपलास गावात.
10 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये बघतो आपण जिंकण्यासाठी 14 धावेची गरज आहे. मोहनजी भोईर मात्र मॅच आपल्याला खूप चांगल्या प्रकारची इथं पाहायला भेटेल, कारण का दोन तगडे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतात. जेव्हा जेव्हा प्रतिस्पर्धी संघ चांगल्या प्रकारचा होतो तेव्हा तेव्हा चांगल्या प्रकारची मॅच पाहायला भेटते. जेव्हा आखाड्यामध्ये दोन पैलवान एकाच ताकदीचे असतात तेव्हा तो कुस्ती रंगते. आता मध्ये तशीच आपल्याला मात्र मॅच पाहायला भेटेल, कारण का एकाच ताकदीचे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. ओव्हर द विकेट नाव फटका. आता मात्र ओव्हर पिच होता, हवात खेळत आहेत मात्र चेंडू दरम्यान सरळ जातोय मैदानाच्या बाहेर. बिग हिट केलं जातोय. या फटक्याची गरज होती. जेल सोडल्याच्या नंतरचा आक्रमण आपल्याला पाहायला भेटतोय. दिनेशने मात्र इथनं हा सामना आता मात्र खुला केला आहे. षटकार. आठ चेंडू आणि आता मात्र 8 डावाची गरज. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. चेंजअप पेसा आहे, गतीमध्ये मिश्रण करून मात्र चेंडूचा फेक इथनं खेळत असताना सूरज केने म्हटलं की खूप मोठं नाव आहे टाण्यास क्रिकेटचा. मध्ये सिटी क्रिकेट असो अथवा ग्रामीण क्रिकेट असो अथवा खुल्या गटातून खेळत असताना दर्जेदार खेळ आतापर्यंत दाखवला आहे गोसी टीमच्या माध्यमातून. आणि आता देखील मात्र इथनं यावेळेस आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध केली जाते. बाली ट्रॉफी अक्षरशः गाजवली या खेळाडूने. आपल्या तो टुर्नामेंट आकर्षक अशी बाईक आपल्या घरी घेऊन गेला होता. ओव्हर द विकेटने फटका हवेत आहे मात्र इथनं झेल पकडला जाईल का प्रश्नचिन्ह. झेल पकडला जातोय. मॅच अजूनही बाकी आहे, सामना अजूनही बाकी आहे मित्रांनो, कारण का मॅच अजूनही संपली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये 8 मध्ये 8 बनवायच्या होत्या, 7 मध्ये 8 बनवायच्या होत्या आणि आता मात्र बघतो आपण येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी इथनं आपण बघतो 8 डावाची गरज आहे. थरार क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग तर खूप चांगली केली मैदानाच्या आतमध्ये मित्रमंडळ निलेश पाटीलने, मात्र फिनिश करू शकला नाहीये आपल्या टीमसाठी. पाण्याची मागणी केली जाते, लगेच आपण पाणी घेऊन जा, लवकर जायचं आहे प्लीज, 0 मिनिटांमध्ये जायचं आहे. थँक्यू डीजे. टायटल सॉन्ग या स्पर्धेचा नक्कीच आपण ऐकलं. शीर्षक गीत आहे सोनाली भोईर परमेश माळी यांच्या गोड आवाजामध्ये. या स्पर्धेचा आपण नक्की शीर्षक गीत ऐकतो, कारण का स्पर्धा देखील बघतो आपण मानाची सन्मानाची या भिवंडी नगरीमध्ये रंगणारी ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण मात्र पाहायला भेटेल. श्यामशेठ गरज आणि त्यांचे नक्कीच तमाम सहकारी यांच्या माध्यमातून ही दर्जेदार अशी टुर्नामेंट स्वर्गीय सुजता स्पोर्ट्स चषक 2019 भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्याला मात्र पाहायला भेटतोय. आजच्या दिवसामध्ये नक्कीच प्रतिस्पर्धी संघ प्रत्येकी बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. मात्र आज कुठे आमच्यासोबत जायचं नाही, कारण आज आपण प्रत्येकी वेळेस आमच्यासोबत जॉईंट राहा युट्यूबच्या माध्यमातून गाव मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन आपण मात्र ही स्पर्धा बघा, कारण का आजच्या दिवसामध्ये तुम्हाला 100 संघ पाहायला भेटेल इन ऍक्शन मध्ये. ही देखील मॅच आपल्याला खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटेल, कारण का भिवंडीचे 2 दादा संघ आमने सामने येत आहेत आणि दोघांमध्ये सुरू असलेला विजयासाठी संघर्ष आपल्याला मात्र पाहायला भेटतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 8 डावाची गरज इथं आपल्याला मात्र यावेळेस पाहायला भेटणार आहे. हा सामना दुपारच्या बरोबर 12:30 वाजता आहेत. एक कडक ऊन देखील आपल्याला मात्र पाहायला भेटतोय आणि कडक मॅच देखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. एका बाजूने जय बजरंग गोरसी ए संघ तर दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये वीर तानाजी क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये दापोडे संघाचा खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. 6 चेंडू 8 डावाची गरज आहे मॅच मध्ये. का येऊ शकेल मात्र 2 चांगले खेळाडू हर्षद चौधरी आणि प्रितेश पाटील 2 चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत दापोडे टीमचे. मात्र इथं मॅच देखील तेवढीच आपल्याला चांगल्या प्रकारची पाहायला भेटते. यावेळेस 2 टीम मध्ये थोडासा वेळ कमी घ्यावा, कारण का ऑलरेडी जास्त वेळ मात्र खर्च झाला मॅचसाठी. जास्त विलंब करू नका, लवकरात लवकर आपण मॅच स्टार्ट करायची आहे. पहिलाच बॉल मात्र इथनं कीपरकडनं चूक झाली. धावचीची संधी मात्र इथनं चुका होत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. धावचीत मात्र होऊ शकले असते, मात्र तसं काय इथं होत नाहीये. आता मात्र बघतो आपण पहिला चेंडू डॉट फेकला जातोय.
5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 8 डावेची गरज आहे. तरार क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये रंगणारा हा संघर्षमय सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 8 डावेची गरज. 5 चेंडू 8 डावा मात्र कंपल्सरी बनवायचे आहेत. भिवंडी तालुका आहे, भिवंडी नगरी आहे आणि इथं मात्र मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये हा नियम कंपल्सरी असतो. तुम्हाला नक्कीच सेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी करावी लागते. हा नियम आहे भिवंडी ग्रामीणचा. यावेळेस दर्जेदार अशी आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटतीये. काय गोलंदाजी केली जातीये, कमाल धमाल गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटतीये. 6 बॉलमध्ये 8 बनवायच्या होत्या. पहिल्याच 2 चेंडूवरती काय गोलंदाजी करत असताना गोलंदाज बघतो आपण शेवटचं अंतिम षटक फेकतोय आपल्या टीमसाठी. या दरम्यान मयूरच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी. 4 चेंडू 8 डावा कंपल्सरी चेसिंग मध्ये तुम्हाला करावं लागतील. 8 डावा, 7 डावा बनवून जमणार नाहीये. या 8 डावा बनवल्या तरच मात्र हा विजय संपादन करू शकेल मैदानाच्या आतमध्ये दापोडे क्रिकेट संघ. हर्षद चौधरी समोरच्या दिशेने येतात. खेळाडू वेगाने येथील चेंडूची उचलून फेक करतायत. मात्र यावेळेस प्रितेश स्वतःकडे स्ट्राईक घेत आहेत. एक धाव मिळते 3 चेंडूंच्या नंतर. आता मात्र आपण येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 7 धावेची गरज आहे. तराटे सामना आपल्याला मात्र पाहायला भेटतोय. क्षणाला मात्र सड्याप्रमाणे रंग बदलणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. कधी सामना दापोडे संघाच्या बाजूने तर कधी सामना मैदानाच्या आतमध्ये गुरसी टीमच्या बाजूने. दोन्ही टीम एकाच विभागातून बिलॉंग करतायत आणि एकाच ताकदीच्या आमने सामने येत आहेत. कट्टोकट मॅच आहे. नेट टू नेट फाईट इथनं पाहायला भेटतीये. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावेची गरज. 3 चेंडू 7 धावा बनवायच्या आहे कंपल्सरी. मात्र या 7 धावा तुम्हाला इथनं चेसिंग करावीच लागेल. लेफ्ट आर्म गोलंदाज ऑफ ड्रायचा फटका चांगला येतोय. मात्र खेळाडू देखील चेंडूवरती वेगाने 2 धावा घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होत नाहीये. ओव्हरथ्रो अजून 1 धाव मिळू शकेल. यशस्चं नाव आहे क्रिकेट. जिथे सिंगल होती तिथं डबल झाली, डबल देखील कंप्लीट झाली. तिथं मात्र या 3 धावा आता मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 4 धावेची नितांत गरज आहे. काय मात्र सामना इथनं रंगतोय. जसा सामना मोंजीबोईर व्हायला हवा होता तसा मात्र सामना आपल्याला इथनं पाहायला भेटतोय. काय सांगाल मॅच बद्दल? मी अगोदर म्हटलं होतं तालुका क्रिकेटमध्ये दोन्ही नामांकित संघ आहेत. कुठलाही संघ असं जसं जी हार स्वीकारणार नाही आहे आणि तेच आपण प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी पाहतोय. 2 संघांमधून नेट टू नेट अशी फाईट पाहतोय. खरंच दर्जेदार असा सामना आपल्याला मात्र पाहायला भेटतोय. दोन्ही टीमला हार नाहीये मंजूर, मात्र जिंकणं आहे जरूर दोन्ही टीमला. मात्र एकच संघ जिंकेल या मॅच मधून. 2 चेंडू 4 धावा. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होत आहेत हर्षद चौधरी. आता मात्र इथनं बघतो आपण कीपरकडनं अजून एक चूक झाली आहे. मात्र अंपायरचा इशारा बाईचा येतोय आणि आता मात्र येणारा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेची गरज आहे. सामना आवडला असेल, मॅच आवडली असेल तर जोराचा टाळ्या होऊ द्या या मॅच साठी. मॅच मात्र कोणी जिंको, विजय आयोजकांचा आहे, विजय मात्र क्रिकेटचा आहे. 1 चेंडू 3 धावेची गरज आहे. प्रेक्षकांच्या नक्कीच मेंदूला सुन्न करणारा सामना आणि प्रेक्षकांना आता मात्र इथनं ही पर्वणी आपल्याला पाहायला भेटतीये. 1 चेंडू 3 धावेची गरज. 1 चेंडू 3 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. या मॅच मध्ये विचार मात्र केला जातोय इथनं कशा प्रकारचा चेंडू फेकायचा आणि कुठे फेकायचा. मात्र इथनं हा देखील प्रश्नचिन्ह खूप मोठा असेल. एखाद्या खेळाडूला वाटत आहे की माझ्याकडे चेंडू नाही येईल तर बरा आहे, डोक्याला ताप नकोय, कारण का 1 चेंडू 3 बनवायचे आहेत. कदाचित काय झालं तर पूर्णपणे खापण माझ्यावरती फोडलं जाईल. मात्र काही खेळाडूंना असं वाटत असेल की चेंडू माझ्याकडे यावं, कारण का माझ्याकडे गुणवत्ता आहे, मी हा चेंडू मध्ये अडू शकेल. 1 चेंडू 3 धावा कंपल्सरी. चेसिंग आणि ड्रेसिंग भिवंडी तालुका आहे. इथं हा नियम काय नवीन नाहीये, सांगण्याची गरज नाहीये. 1 चेंडू 3 धावा. चेंडू जेव्हा पडेल तेव्हा टाळ्यांचा गजर नक्कीच करा. प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या आपण आवर्जून वाजवा, कारण का मॅच तेवढी चांगली झाली आहे. दोन्ही टीम मात्र इथनं खूप चांगल्या प्रकारचा खेळ करतायत आणि विजयासाठी, स्वतःच्या गावासाठी आणि इथनं आपल्यासाठी हा खेळ चालू आहे. 1 चेंडू 3 धावेची गरज. समोरच्या दिशेने फटका हवेत. घोरसई संघ चॅम्पियन का आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला पाहायला भेटलं मैदानाच्या आतमध्ये. याचं नाव आहे क्रिकेट. हास्य क्रिकेट मध्ये तुम्हाला पाहायला भेटतोय. प्रत्येकी वेळेस तुम्हाला मात्र क्रिकेटचा थरार इथं अनुभवता येईल. यस डीजे सुमित घरत सुहानी ताई यांच्या आहे वाट
धन्यवाद यजमान. आणि म्हणूनच जर राहुल क्रिकेटला निश्चित देखील काम आणला जातो याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण आपण आताच पाहिलं. आणि जवळजवळ कुठेतरी पराभवाच्या खायमध्ये जर संघ विजयाच्या उंबड्यावर येतोय असं वाटलं नव्हतं की वीर तानाजी दापोडे संघ पराभव स्वीकारेल किंवा वीर तानाजी दापोडे संघाचा पराभव होईल. कारण जवळजवळ संघ पराभवाच्या खायमध्ये पाहिलं होतं गोरसे संघाला शेवटच्या षटकामध्ये कलाटणी मिळते आणि विजय संपादित होतोय गोरसे संघाचं. निश्चितच मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं सन्माननीय सतीशजी भोईर साहेब एका नामांकित उद्योजक आहेत उंबाडे गावचे. त्यानंतर निखिल भंडारी ही मान्यवर मंडळी आहेत की उपस्थित झालेली आहे. सतीश भोईर आणि निखिल भंडारी उंबाडे गावचे नामांकित उद्योजक आहेत आणि क्रिकेटचे निस्कीम चाहते आहेत. आपण जर कोण प्रेक्षकामध्ये असाल तर आपण असं विनंती असेल आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. त्यानंतर